धक्कादायक प्रकार घडला खरं तर बापानेच मुलीवर 1 वर्ष लैंगिक काय हे सगळं प्रकरण आहे? हा जो निंदनीय प्रकार आहे, काल आपल्याकडे तो वारजे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. याच्यामध्ये जी पीडित मुलगी आहे, तिच्या वडिलांनी तिच्यावर असा अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जेव्हा ती स्कूलला गेली असता त्या स्कूलच्या जे स्टाफ आहे, टीचर्स आहेत, त्यांना हा प्रकार थोडा संशयास्पद वाटल्यानंतर त्यांनी आधीच चौकशी केली पोलिसांसोबत. तेव्हा असं घडलेला प्रकार निष्पन्न झाला, मुलीने पण सांगितलं आपल्याला. तर त्या तक्रारीवरून स्कूलच्या टीचरच्या तक्रारीवरून आपण हा गुन्हा दाखल केलेला आहे. याच्यामध्ये आरोपीला आपण तात्काळ ताब्यात घेऊन अटक करून त्याची 4 दिवसाची PCR पण कोर्टाने मंजूर केलेली आहे. पीडित मुलीचे बाकीचे वैद्यकीय तपासण्याने त्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत आणि पोलिसांचा तपास याच्यामध्ये सुरू आहे. सर, आरोपीचं मूळचं बॅकग्राऊंड काय, तो कुठला आहे आणि इथं कधी बसणार आहात? मागील 3 वर्षापासून तो या ठिकाणी रोजंदारीच्या कामानिमित्त आलेला आहे. तो मूळचा बिहार या ठिकाणी राहणार आहे आणि त्याची पत्नी आणि बाकीच्या एकूण 5 मुली याच्यासोबत तो या ठिकाणी वारजे पोलिसांच्या हद्दीमध्ये आकाशनगर या भागात तो राहत होता आणि त्याने हा प्रकार केल्यामुळं निष्पन्न झाल्यामुळे त्याला आपण आता अटक केलेली आहे आणि तो सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे. सर, साधारणतः कधीपासून हे सगळं प्रकरण सुरू होतं? काय तपासात माहिती उघड आली? आपल्या फर्यादीमध्ये मागील 1 वर्षापासून सुरू होतं, परंतु आरोपीची चौकशी केली असता त्याने एकदा हा प्रकार केलेल्याचं कबूल केलेला आहे. अजूनसुद्धा याच्यामध्ये तपास पोलीस अधिकारी करत आहेत आणि कोर्टासमोर आणि CWC समोर जी पीडित मुलगी आहे तिला हजर केल्यानंतर याच्यातून बारीक अजून सगळ्या गोष्टी निष्पन्न होतील. सर, एक शेवटचा प्रश्न. आरोपीकडून काही अश्लील व्हिडिओ देखील त्या मुलीला दाखवण्यात आले होते, असं काही उघडकीस आले का आपल्या तपासात? त्याच्यामध्ये असं सुरुवातीला अशी घटना झाली की जेव्हा हे त्या स्कूलमधले काही त्यांचे एक ॲप होतं, ते ॲप डाउनलोड करून ते घरी जाऊन ते करत होते, म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या. त्यावेळेस त्या मोबाईलमध्ये त्यांना काय असं काही क्लिप त्यांना दिसल्यावरून त्यांना संशय आल्यानंतर त्यांनी थोडं चौकशी पोलिसांसोबत केली. नंतर थोडं विश्वासात घेऊन विचारलं असता त्या मुलीने हे कबूल केलं की तिच्या वडिलांनी तो असा प्रकार केलेला आहे. तर त्यासुद्धा आपण मोबाईल जप्त करून बाकीचे त्याचे फॉरेन्सिकसाठी तो जप्त केला आणि पुढचा तपास त्याच्यामध्ये पोलीस करतील. याच्यामध्ये जर काय क्लिप असतील तर त्यासुद्धा आपण त्या दृष्टीने पुढचे जे वाढीव कलम आहेत ते सुद्धा आम्ही लावत आहोत. आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक, शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.